विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयावरील क्रांतिकारक या विषयावर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. नाशिक येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मायकल ओडवायर. मायकल ओडवायर यांची सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी हत्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय. लाला लजपत राय यांना पंजाब केसरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5 आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, प्रश्न क्रमांक 7 कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला? प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अनंत कान्हेरे. अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केलेला आहे. अनंत कान्हेरे. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात कोठे आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भगूर. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत. अभिनव भारत या संघटनेशी जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे हे संबंधित होते. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीराने दिला? महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीराने दिलेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात जखमी झालेला लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला? कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनास जखमी झालेले लाला लजपत राय
यांचा मृत्यू झाला. उत्तर आहे सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात लाला लजपतराय यांचा मृत्यू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली? भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1931. 1931 मध्ये भगतसिंग यांना फाशी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शिरीष कुमार. ऑप्शन क्रमांक 4 बघा, शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 14 आहे, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुणे येथे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. पुण्यामधील भिवंडी येथे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्टुटगार्ड. स्टुटगार्ड येथे मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणाला आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 आहे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले. प्रश्न क्रमांक 18 आहे, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शहीद आणि स्वराज्य. शहीद आणि स्वराज्य असे नाव आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, 50 वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल काय हे उद्गार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी वरील उद्गार काढलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातारा. ऑप्शन क्रमांक 3 आहे सातारा. प्रश्न क्रमांक 21 आहे, पुण्याच्या कोणत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत गोगाटे. वासुदेव बळवंत गोगाटे यांनी पुण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहे, 1857च्या सातारा राजगृहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? सातारा राजगृहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रंगो बापूजी. रंगो बापूजी हे 1857च्या सातारा राजगृहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार होते.
प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती? कोणती संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादीशी संबंधित होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. प्रश्न क्रमांक 24 आहे, 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी गटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? 1925 मध्ये उत्तर प्रदेशातील काकोटी गटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. प्रश्न क्रमांक 25 बघा, चितगाव येथील शस्त्रकारावरील हल्ल्यांची योजना कोणी आखली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन. सूर्यसेन यांनी चितगाव येथील शस्त्रकारावरील हल्ल्याची योजना आखलेली होती. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत? खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 27 आहे, क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चिंचवड. चिंचवड हे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, सर कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय? प्रश्न क्रमांक 28 आहे, सर कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा. प्रश्न क्रमांक 29 आहे, चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रॅड. रॅडची हत्या चाफेकर बंधूंनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोणते क्रांतिकारक होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे क्रांतिकारक होते. बिपिनचंद्र पाल हे 7 नोव्हेंबर 1858 ते 20 मे 1932 हे लाल बाल पाल या त्रयीतील एक स्वातंत्र्य सैनिक होते. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल ही त्रयीतील आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.